नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्हिजिट करूया लेथ जोशी या चित्रपटाबद्दल। हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर विनाशुल्क पाहू शकता। त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देऊ। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, ओम भूतकर। हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत मंगेश जोशी। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। जोशी हे एका कंपनीत एका लेथ मशीनवर काम करत असतात। त्या मशीनीसोबत काम करण्यात ते पारंगत असतात आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पुढे ते थोडे मागे पडतात। जेव्हा कंपनीत त्यांचा तो वर्कशॉप बंद करतात तेव्हा ती लेथ मशीन सुद्धा बंद करण्यात येते आणि जोशी यांना कामावरून काढलं जातं। त्यानंतर त्यांच्या आयुष्यात बेरोजगार व्हायची वेळ येते। त्यांना दुसरं काही काम जमत नाही। त्यांना त्या मशीनवरच काम करायचं असतं, कारण त्यावरच त्यांचं प्रेम जणू जडलेलं आहे। तर मग ह्या घटनेमुळे कशा त्यांच्या आयुष्यात गोष्टी घडतात, घरातील परिस्थिती काय बनते, हे सगळं चित्र बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल। आता बोलूया चित्रपटाच्या काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। यात काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल। एका निर्जीव वस्तूवर, मशिनीवर माणसाचं किती प्रेम असू शकतं। त्या मशिनीशिवाय माणसाचं आयुष्य किती बेचव बनून जातं। त्याची नोकरी जाते, उदास राहायला लागतं। हा सगळा प्रवास या चित्रपटातून दाखवला आहे। डिजिटल काळात जुने कर्मचारी काळानुसार पुढे का जात नाहीत, जुन्या गोष्टीतच का रमतात, त्याचं सुद्धा चित्रण या चित्रपटातून दिसून येतं। या चित्रपटातून अनेकांचं जग दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे, जसं की जोशींचं विश्व आहे, त्याच्या आईचं एक विश्व आहे ज्याच्यात ती जेवणाचे ऑर्डर्स घेत असते, आजीचं एक जग आहे। हे सगळं उत्तम आणि मजेशीररित्या दाखवण्यात आलं आहे। आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। पहिला पॉईंट हा आहे तर मुख्य कलाकाराचा अभिनय खूपच डल आणि निराशाजनक वाटतो। आपण समजू शकतो की नोकरी गेली आहे, उदास वाटतंय, पण तो सतत चेहरा निराश, खाली बघून तेच एक्सप्रेशन, तेच हावभाव, ते खूप पुन्हा पुन्हा एकाच लयीमध्ये बघणे कुठेतरी खुपतं आणि इतकं पण कोणीसारखं उदास नसू शकतं असं वाटायला लागतं। दुसरं म्हणजे मुलगा नक्की काय करतोय हे समजत नाही। एका सीनमध्ये त्याचं काम जातं आणि दुसऱ्या सीनमध्ये त्याच्याकडे खूप पैसे येतात। ह्या गोष्टींचा संदर्भच लागत नाही। शेवट पण खूप अब्रप्ट केला आहे असं वाटतं। म्हणजे मशीन घेतल्यावर जोशी आनंदी होतात का, त्यांच्या घरातील समीकरणं कशी बदलतात, ह्या गोष्टी सुद्धा दाखवल्या गेल्या पाहिजे होत्या, तर चित्रपटाचा शेवट बऱ्यापैकी झाला असता। तर हा होता रिव्ह्यू लेथ जोशी या चित्रपटाचा। मेकॅनिकल इंजिनियर लोकांना हा चित्रपट भारी वाटू शकतो। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।